आपल्या चळवळीमध्ये तरुण कार्यकर्ते येत नाहीत असा एकूण एक सूर संवाद कायम दिसतो। त्याच जोडीला जे काही तरुण कार्यकर्ते येतात तर त्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये देखील खूप सारे प्रश्न की पुढे काय असा निर्माण होत राहतो। आणि या सगळ्या ह्याच्यातून मार्ग काढत काढत आम्ही हा प्रयत्न सातत्याने करतो आहे की तरुण कार्यकर्त्यांची एक मोठी म्हणजे मोठ्या संख्येने म्हणण्यापेक्षा तरुण कार्यकर्ते अतिशय मनापासून या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असताना आपल्यासमोर आपण एक थोडे अनुभव घेतलेले सीनियर व्यक्ती असं म्हणून जेव्हा विचार करतो त्यावेळेस थोडं जबाबदारी देखील निर्माण होते की या सगळ्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या करिअरपासून, त्यांच्या स्वतःच्या अर्थार्जनापासून, त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीचे जे काही प्रयत्न आहेत यापासून त्यांची दिशा भरकटू नये यासाठी सजग राहण्याची नैतिक जबाबदारी एक या सगळ्या विद्यार्थ्यांची ताई म्हणून, पालक म्हणून सातत्याने समोर येते। आणि मला असं वाटतं की सर्वच डाव्या चळवळींनी हे भान सीनियर कार्यकर्त्यांनी हे कायम ठेवलं पाहिजे की येणारे जे काही तरुण कार्यकर्ते आहेत त्यांच्यासमोरचा पहिला प्रश्न हा त्यांचं उत्तम शिक्षण घेणे, स्वतःच्या पायावर उभं राहणे हा असला पाहिजे। आणि त्याच्यासोबत त्यांना दिलं पाहिजे त्यांच्या समाजाचं भान आणि समाजाच्या आणि चळवळीचा भाग होण्याचं जबाबदारी देखील। पण हे सगळं करत असताना दोन्ही गोष्टीचा सुवर्ण मध्य खूप नेटकेपणाने सांभाळला जाणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जाणवतो आहे। चळवळीमध्ये वर्ष 53च्या टप्प्यावरती जी मला आलेला अनुभव आहे त्याच्यातून लक्षात येणारी जी गोष्ट आहे ती अशी की मधल्या काळामध्ये एक असा मोठा कार्यकर्त्यांचा संच असा आला की ज्याच्यामध्ये ठळक काही फरक निर्माण होत गेला की काही कार्यकर्ते जे आहेत ते एस्टॅब्लिश झाले, व्यवस्थित त्यांना शिक्षणाची दिशा मिळाली, करिअरच्या दिशा मिळाल्या। परंतु काही कार्यकर्ते जे आहे ते पुढे काय असं प्रश्नचिन्ह घेऊन वयाच्या एका मोठ्या टप्प्यापर्यंत प्रश्नचिन्ह घेऊनच वावरत राहिले। या ठिकाणी जे काही प्रश्न त्या कार्यकर्त्यांच्या समोर आलेले आहेत ते प्रश्न साधे नाही आहेत, ते मोठे प्रश्न आहेत। आणि या प्रश्नांचा विचार डाव्या चळवळींनी प्रामुख्याने करायला पाहिजे। कारण जेव्हा आपण असं म्हणतो की तरुणांची कुमक डाव्या चळवळींकडे आली पाहिजे किंवा चळवळीमध्ये कार्यकर्ते आले पाहिजे तर तेव्हा आपण असं बघतोय की उजव्या विचाराच्या ज्या काही संस्था संघटना आहेत तर त्यांच्याकडे एक जबरदस्त केडर आहे। सर्व स्तरामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, पूर्णकालीन कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांच्या मोठ्या मोठ्या संरचना आहेत। सरकारांमध्ये त्यांची सगळे व्यक्ती बसले आहेत, अधिकारपदांवरती त्यांच्या व्यक्ती आहेत, मोठे मोठे भांडवलदार जे आहेत की जे या सर्व व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी सपोर्ट सिस्टीम देऊ शकतात। डाव्या चळवळींचा जेव्हा विचार करायला जातो तेव्हा डाव्या चळवळींकडे या सगळ्या गोष्टींचा संघटनात्मक संरचनांचा अभाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आहे। म्हणजे असं की जर समजा एखादा तरुण कार्यकर्ता त्याच्या उमेदीची वर्ष जी त्याच्या शिक्षणाची वर्ष आहे त्याने शिक्षणावरती लक्ष दिलं पाहिजे, स्वतःचं करिअर घडवण्यावरती लक्ष दिलं पाहिजे। त्या काळामध्ये जेव्हा तो चळवळीमध्ये झोकून देतो आणि जेव्हा त्याला थोडीशी जाण येते की कुटुंबातून समजा रेटा निर्माण झाला आहे किंवा कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले आणि जेव्हा तो थोडा जागा व्हायला लागतो तेव्हा त्याच्या हातातला मोलाचा वेळ हा निघून गेलेला असतो। त्याने कुठल्याही प्रकारची कौशल्य त्याच्याजवळ आत्मसात झालेली नसतात। व्यवसायासाठी किंवा बाजारामध्ये लागणारी जी काही कौशल्य आहेत याचा अभाव असतो। आणि एकूणातच चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांजवळ एक असा थोडासा सैल पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असते। म्हणजे जे काही मी काम करतो आहे ते काम, मी केलेलं काम, त्या कामाचा परिणाम आणि त्याच्यातून काय साध्य झालं आहे हे मोजण्याची एक सर्वसाधारण चिकित्सक वृत्तीचा अभाव कार्यकर्त्यांजवळ असलेला दिसतो। म्हणजे असं की मी जे काही काम करते आहे हे काम मला मोजता आलं पाहिजे,
मी जे काही काम करते आहे त्या कामाचा परिणाम काय होतो आहे हे मला मोजता आलं पाहिजे, त्याचं साध्य काय आहे हे मी तपासलं पाहिजे. तर हे जे थांबून तपासणं आहे याची आपल्या चळवळीमध्ये बऱ्यापैकी उणीव आहे. आपण सगळेजणं खूप जोशात येऊन खूप खूप प्रचंड काम करत असतो, खूप काम करत असतो, परंतु परिणाम तपासणं या गोष्टीपाशी आपण कुठेतरी थांबून त्याचा जो विचार करायला हवा आहे, तर त्याचं कुठेतरी संस्कार म्हणा किंवा आपल्या कार्यशैलीचा भाग म्हणून ह्या गोष्टी घडत नाहीत. आणि मग कालांतराने परिणाम त्याचा असा होतो आहे की ज्या वेळेला हा तरुण कार्यकर्ता त्याने त्याच्या आयुष्यातली खूप सारी उमेदीची वर्षे या कामामध्ये घातलेली असतात आणि जेव्हा त्याला असं वाटतं की आता मला माझ्या कुटुंबाची गरज म्हणून काहीतरी करायचं आहे, तर त्यावेळेला त्याच्या हातामध्ये खूप काही संधी नसतात. कारण त्याला काहीतरी सामावून घेण्यासाठी चळवळीजवळ कुठल्याही प्रकारच्या यंत्रणा नाहीत. तर या कार्यकर्त्यांची ज्या वेळेला त्यांना जाग येते त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते आणि या गोष्टीचं भान, खरं तर भान हा शब्द कदाचित चुकतो आहे, परंतु या गोष्टीची जाणीव सर्वच डाव्या चळवळीच्या जे कोण प्रमुख कार्यकर्ते असतील या सर्व चळवळींनी, सिनियर कार्यकर्त्यांनी ठेवायला हवं की जे जे येणारे युवा कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वप्रथम त्यांचं शिक्षण, त्यांच्या करिअरच्या दिशा, त्यांच्या पायावरती उभं राहणं आणि त्याच्या जोडीला त्यांचं समाजभान या गोष्टीचं आग्रह धरणं हा सर्व चळवळींचा जबाबदारी आहे. डाव्या चळवळींचं आपण जेव्हा विचार करतो, समाजवादी चळवळी किंवा या सगळ्या चळवळींमधून आलेली या चळवळींचं नेतृत्व करणारा एक वर्ग वेगळ्या समाजरचनेमधला राहिलेला आहे आणि हा अधिक अभ्यास अनेक लोकांनी केलेला आहे किंवा हे नजरेसमोर असलेलं सत्य पण आहे. याच चळवळींमधले जे दुय्यम फळीमधले कार्यकर्ते राहिलेले आहेत हे बहुतांश बहुजन समाजामधले आहेत किंवा दलित समाजामधले आहेत. या समाजांमधल्या शिक्षण घेणाऱ्या ही साधारणतः पहिली किंवा दुसरी पिढी या कार्यकर्ते म्हणून जोमाने काम करायला या चळवळीमध्ये आलेत. परंतु या सर्व कार्यकर्त्यांचे जे पालक आहेत या पालकांपर्यंत शिक्षणाचा एवढा मोठा चांगल्या पद्धतीने अवेअरनेस नव्हता की त्यांनी विद्यार्थ्यांना सांगावं की तू अमुक अमुक एक शिक्षणक्रम घेतलास तर तुला पुढे या करिअरची दिशा तुझ्यासाठी ओपन आहे. या पद्धतीचं जे काही मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांपर्यंत न आल्यामुळे किंवा त्यांच्याजवळ व्यावसायिक अभ्यासक्रम, व्यावसायिक करिअरच्या दिशा, वाटा नसल्याकारणाने एकूणातच या सर्व कार्यकर्त्यांचं त्या अर्थाने व्यावसायिक पातळीवरती ते अपयश असं नाही म्हणता येणार, पण ते म्हणावे असे स्वतःच्या आयुष्यामध्ये यशस्वी नाही होऊ शकले. हे पण चळवळीतलं एक वास्तव सत्य आहे. आपण सगळ्यांनी जर समजा नीट व्यवस्थित चित्र डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे दिसेल की ही सगळी बहुजन समाजातली, दलित समाजातली कार्यकर्ते मंडळी आहेत. आणि मग ज्यावेळेला आपण उजव्या विचाराच्या चळवळींवरती आक्रमण करताना म्हणतो की तुम्ही ढोल ताशांच्या गँगमध्ये विद्यार्थ्यांना बहुजन समाजाचा वापर करताय किंवा कुठेतरी धार्मिक दिंड्यांमध्ये त्याचा वापर करतो आहे, हे जेव्हा आक्रमण करताना आपण चर्चेसाठी म्हणून हे मुद्दे आपल्या चर्चेमध्ये कायम येतात, तर त्यावेळेला हे डाव्या चळवळींना देखील लागू होतं की आपल्याकडे जेव्हा तरुण कार्यकर्त्यांच्या जोडून घेण्याच्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे तरुण कार्यकर्त्यांना जोडून घेण्यासाठी म्हणून जेव्हा अधिक प्रयत्न केले जातात तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन दलित विद्यार्थी आपल्याकडे असतात. पण मग त्या बाबतीमध्ये आपण ही सजगता बाळगत नाही की या सर्व विद्यार्थ्यांचं पुढचं जे काही भवितव्य आहे हे त्यांनी फक्त चळवळीसाठी झोकून द्यायचं आहे का? आणि चळवळीसाठी झोकून देणं निश्चितच स्वागताची गोष्ट आहे आणि निश्चितच आदराची गोष्ट आहे, परंतु त्या चळवळींनी त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची, त्यांच्या भवितव्याच्या सुरक्षेची देखील जबाबदारी घेतली पाहिजे. तशी यंत्रणा डाव्या चळवळींमध्ये आपल्याला कुठेही असल्याचं दिसत नाही आणि हे या ठिकाणी आपण सगळ्यांनी खूप गंभीरपणे या गोष्टीचा विचार करायला हवा की जेव्हा तरुण विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत
तेव्हा त्यांच्या भवितव्याच्याबद्दलची जर शाश्वती आपण दिली नाही तर एकूणातच चळवळींमध्ये सहभागी होण्याबद्दलचा तरुणांमधली जी नैराश्य आहे हे वाढत जाईल आणि हे चळवळीसाठी निश्चितच समाधानाची आणि चांगली गोष्ट नाही आहे, आश्वासक गोष्ट निश्चितच नाही आहे. या मुद्द्यांचा विचार चळवळीकडून सर्व चळवळीचे म्हणवले जाणारे जे कोण ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत, विचारवंत आहेत, या सगळ्यांकडनं या गोष्टीचा विचार व्हायला हवा असं मला वाटतं जेव्हा मी तरुण विद्यार्थ्यांच्या सोबत काम करते.